छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आघाडीनं मोर्चा काढलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पोलिसांचा आदेश धुडकावत हा मोर्चा काढला होता। मात्र आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा धडकण्याआधीच पोलिसांनी मोर्चा अडवला। कॉलेज परिसरातल्या आरएसएसच्या नोंदणी मोहिमेचा या मोर्चातून निषेध नोंदवण्यात आला। आरएसएसवर बंदी घालावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। सुजात आंबेडकरांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आरएसएसवर बंदी घालावी या प्रमुख मागणीसाठी वंचितनं हा मोर्चा काढलाय। आरएसएस ही संघटना आजपर्यंत 15 ऑगस्टला काळा दिवस मानत आली होती। आजपर्यंत 15 ऑगस्टला ते तिरंगा त्यांच्या संस्थेमध्ये लावत नव्हते आणि म्हणून आज त्यांना आम्ही भारतीय नागरिक म्हणून एक भारताचा झेंडा हा गिफ्ट करायला। आरएसएस ही संघटना रजिस्टर्ड नाही म्हणून महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत आपण स्वतःला रजिस्टर करून घ्या म्हणून या ऍक्टची एक प्रत सुद्धा देतोय आणि त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या मार्गाने चालावं आणि आरएसएसच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या संविधानाच्या चौकटीत यावा याच्यासाठी आपण त्यांना संविधानाची प्रत सुद्धा भेट देतोय। आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 3 लोक प्रातिनिधिक स्वरूपाने जाणार आहेत आणि ते देऊन येणार आहेत। आम्ही पोलिसांना ऑपरेशन पूर्ण कबूल केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही देतोय। हा मोर्चा निघणं हाच महत्वाचं होतं, पण त्याच्यात पण महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाही। हे नसतानाही एवढे 3000 पोलीस कुठून आले, कशासाठी आले? आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे। आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा नेत नाही। आम्ही एका आरएसएसच्या छोट्याशा कार्यालयावरती नेतोय। त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये, सीआरपीएफ जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे का लागतात? 3 बॅरिकेड लावलेत, हे एवढे सगळे का लागतात?